नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत कोकणामध्ये किंवा रायगडामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अशी वाटपाची गोडी डाळ बनवली जाते. लग्न कार्यामध्ये किंवा पूजे अर्चेच्या वेळेला सत्यनारायणाची पूजा वगैरे असेल तेव्हा अशी वाटपाची गोडी डाळ बनवतात. तर ह्या डाळीसाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ, त्यामध्ये 1 टोमॅटो आणि थोडंसं तेल हळद घालून पाव चमचा हिंग घालून शिजवून घेतली. आणि इथे वाटपासाठी आपण 4 चमचे ओलं खोबरं खवलेलं, अर्धा चमचा हळद, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं जाडसर बारीक करून घेणार आहे. तर ही डाळ आहे ना अतिशय भन्नाट लागते. आणि तिकडे आहे ना म्हणजे अलिबाग साईडला, मुरुड साईडला किंवा कोकणामध्ये काहीही शुभ कार्य असेल किंवा काहीही पूजा असेल, लग्न असेल तेव्हा ही अशी वाटपाची गोडी डाळ बनवली जाते. खूप भन्नाट लागते. वरण भात असेल ना तरी मज्जा येते खायला. तर आपण आता फोडणी द्यायची आहे वरणाला. त्यासाठी मी इथे पातेलं गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पळीभर तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची. अजिबात मोहरी कच्ची ठेवायची नाही आहे. मोहरी छान तडतडली, चांगली शिजली का मग त्याला छान चव लागते. तर आता मोहरी तडतडली का त्यामध्ये आपण एकतर थोडंसं 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालू शकतो किंवा नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल. तर मी इथे अजिबात लसूण घालत नाही आहे. आपण वाटणामध्ये लसूण घातलेला आहे. आता आपण 10-12 कढीपत्त्याची पानं फोडणीसाठी वापरलेली आहे आणि मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपण देऊन घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण जे वाटण वाटून ठेवलेलं, जाडसर वाटलेलं आहे, खूप बारीक नाही वाटलेलं, जाडसर जे वाटण वाटून ठेवलेलं ते वाटण इथे घातलेलं आहे. आणि अगदी अर्धा मिनटापेक्षा सुद्धा कमी आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. कारण आपण लसूण कच्चा वापरलेला आहे ना, लसूण थोडा शिजला पाहिजे. किंवा काही जण तर काय करतात, डायरेक्ट डाळीमध्ये हे वाटप मिक्स करतात आणि नंतर फोडणी देतात. तरी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आता वाटण चांगलं परतलं आणि आपण इथे जी ढवळून ठेवलेली, घुसळून ठेवलेली डाळ होती ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे. जितकं आपल्याला घट्ट पातळ डाळ हवी आहे तितकं पाणी घालून मस्त असे उकळ काढून घ्यायची आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर वरण म्हटलं का त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पाहिजे, म्हणजे अजून छान चव लागते. तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि मस्त असं डाळीला छान अशी दणदणीत उकळ काढून घ्यायची. मस्त 5-10 मिनटं चांगली उकळ काढून घ्यायची, म्हणजे वरणाला छान अशी चव लागते. त्यामुळे आता आपण या डाळीला मस्त उकळ काढून घेऊया. अजून थोडंसं ओलं खोबरं, मी खवलेलं ओलं खोबरं घातलेलं 1-2 चमचे इथे. हे बघा डाळीला छान अशी उकळ आली आहे, मस्त दणदणीत उकळ आलेली आहे. 5-10 मिनटं आपण ही उकळ काढून घ्यायची आणि आपली डाळ तयार झालेली आहे मस्त अशी. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू पुढच्या